नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल गोडसे, उपाध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदर्शनगर, तालुका शेवगाव. आपल्या सर्वांचं आजच्या या ऑनलाईन सत्रामध्ये सर्वांचं स्वागत करतो. आजच्या या तासिकेमध्ये आपण विषय मराठी, घटक कार्यात्मक व्याकरण या घटकामधील विभक्ती व शब्दाचे सामान्य रूप या घटकाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम आपण समजावून घेऊया विभक्ती म्हणजे काय. विभक्ती या शब्दाची जी संकल्पना आहे ती संकल्पना या शब्दामध्ये व्यक्त केली जाते ती म्हणजे नाम व सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकाराने दाखवले जातात त्या विकारांना व्याकरणामध्ये विभक्ती असं म्हणतात. या ठिकाणी महत्वाची गोष्ट काय आहे, नाम आणि सर्वनाम. नाम आणि सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाबरोबर किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या घटकाने दाखवलेले असतील तो घटक म्हणजे विभक्ती. आपण उदाहरणाच्या माध्यमातून ही संकल्पना समजावून घेऊया. संकल्पना अशी आहे, नाम आणि सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाबरोबर किंवा इतर शब्दाबरोबर येणारे संबंध ज्या विकाराने दाखवलेले असतील तो विकार किंवा तो घटक म्हणजे विभक्ती. या ठिकाणी आपल्या समोर एक उदाहरण आहे. नदीच्या डोहात रामने उडी मारली. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या वाक्यामध्ये शब्द आहे नदीच्या, त्यानंतर आणखी एक शब्द आहे डोहात आणि रामने. हे जे शब्द आहेत या शब्दांना जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर पाहिलं तर पहिला जो शब्द आहे नदी, नदी या शब्दाला चा हा प्रत्यय जोडलेला आहे. डोहात या शब्दाला त हा प्रत्यय जोडलेला आहे आणि राम या शब्दाला ने हा प्रत्यय जोडलेला आहे. आणि हे जे प्रत्यय, ही जी अक्षरं जोडलेली आहेत या अक्षरांना या प्रत्ययांना विभक्तीचे प्रत्यय म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. आणि हे संबंध कोणाबरोबर जोडतात, वाक्यातील क्रियापदाबरोबर. आणि म्हणून नाम आणि सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी येणारे संबंध ज्या विकाराने दाखवलेले असतात तो विकार किंवा तो घटक म्हणजे विभक्ती. थोडक्यात या ठिकाणी विभक्ती कोणत्या कोणत्या आहेत, च्या, त आणि ने. या विभक्ती कशा आहेत, कोणत्या प्रकाराच्या आहेत, का ओळख यांना विभक्ती म्हणायचं, आपण हे सविस्तररित्या आजच्या या घटकामध्ये आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण काही संकल्पना त्या ठिकाणी क्लिअर करून घेऊया. आपण पहिली संकल्पना पाहिली विभक्ती, त्यानंतर आणखी एक संकल्पना आपल्याला समजावून घ्यायची ती म्हणजे कारकार. कारण या ठिकाणी विभक्ती ओळखताना आपल्याला प्रत्ययावरून ओळखायची की अर्थावरून ओळखायची या अडचणी येणार आहेत. त्यासाठी आपण आणखी एक संकल्पना समजावून घेऊया ती म्हणजे कारकार. कारकार कशाला म्हटलं जातं, जी संकल्पना आपण विभक्तीची केली त्याच पद्धतीने ही संकल्पना आहे. नाम व सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी जे संबंध असतात. या ठिकाणी काय आहे, नाम व सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी असणारे जे संबंध आहेत त्या संबंधाला कारकार म्हणतात. आणि विभक्तीच्या संकल्पनेत आपण काय पाहिलंय का, नाम आणि सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी येणारे संबंध ज्या घटकाने ज्या विकाराने दाखवलेले असतात त्या विकाराला त्या ठिकाणी विभक्ती म्हणतात. आणि त्या विकाराचा जो अर्थ असतो त्या जोडलेल्या घटकामुळे जो अर्थ प्राप्त होतो त्या अर्थाला त्या ठिकाणी कारकार्थ म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. आता या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे, विभक्ती जर आपल्याला पाहिजे असेल तर ती कशी पाहिजे. विभक्ती पाहताना विभक्ती ही प्रत्ययावरून मानली जाते. आपल्याला विभक्ती ओळखताना महत्वाची गोष्ट काय आहे, त्या ठिकाणी असणारे प्रत्यय, त्या प्रत्ययावरून आपण विभक्ती ओळखायची. आणि कारकार्थ जो आहे, मग कारकार्थ आपण आता जी संकल्पना पाहिली ते कारकार्थ कसा ओळखायचा, तर कारकार्थ ओळखण्यासाठी महत्वाची गोष्ट आहे त्या ठिकाणचा अर्थ. अर्थावरून कारकार्थ ठरवायचा आणि प्रत्यय कोणता जोडलाय त्या प्रत्ययावरून विभक्ती ओळखायची. म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्याला सहज ओळखता येतील. आपल्याला विभक्ती ओळखायची, आता जे आपण प्रत्यय पाहिले चा, त, ने यासारख्या प्रत्ययावरून आपल्याला त्याची विभक्ती ओळखायची. आणि त्या ठिकाणी जो अर्थ होता, त्या शब्दांना जो अर्थ होता त्या अर्थावरून आपल्याला त्या शब्दाचा त्या विभक्तीचा कारकार्थ त्या ठिकाणी ओळखायचा आहे. या ठिकाणी तुमच्यासाठी एक छानसं उदाहरण आहे. ज्या एका उदाहरणामध्ये
पूर्णच्या पूर्ण विभक्ती त्या ठिकाणी कव्हर होतात. हे जर उदाहरण व्यवस्थितरित्या समजलं तर जेव्हा मराठीमध्ये असणाऱ्या ज्या 8 विभक्ती आहेत त्या 8च्या 8 विभक्ती त्या ठिकाणी या एका उदाहरणावरून सहज लक्षात येतात. उदाहरण आहे, दादा मी ताईसाठी शेजारच्या दुकानातून कपाट घेऊन ते गाडीने तिच्या घरी नेऊन दिले. उदाहरण आहे, दादा मी ताईसाठी शेजारच्या दुकानातून कपाट घेऊन ते गाडीने तिच्या घरी नेऊन दिले. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण वेगवेगळ्या स्वरूपाचे 8 जर प्रश्न विचारले तर त्या 8 प्रश्नामधून आपल्याला 8 विभक्ती समजतील. या ठिकाणी जर पहिला प्रश्न विचारला, नेऊन देणारा कोण? नेऊन देणारा कोण? तर नेऊन देणारा आहे मी, म्हणजे हा झाला या ठिकाणी असणारा कर्ता. त्यानंतर जर आपण पुढचा प्रश्न जर पाहिला तर पुढचा प्रश्न आहे, नेऊन देण्याची क्रिया कोणावर घडली? पहा, ही जी गोष्ट आहे कपाट, ती नेऊन देण्याची क्रिया कशावर घडलेली आहे? काय नेऊन दिलंय? नेऊन देण्याची क्रिया घडली, तो घटक म्हणजे कपाट. नेऊन देणारा मी हा झाला करता. नेऊन देण्याची क्रिया ज्या घटकावर घडते तो घटक म्हणजे त्या वाक्यातलं कर्म, आणि या वाक्यातील कर्म आहे कपाट. त्यानंतर आपण तिसरा प्रश्न विचारूया, क्रिया करण्यासाठी कोणतं साधन वापरलं? कारण ही जी क्रिया आहे नेऊन देण्याची, तर नेऊन देण्याची क्रिया करण्यासाठी कोणतं साधन वापरलंय? तर त्या ठिकाणी वापरलेलं साधन आहे गाडीने, म्हणजे हे आहे करण. करण म्हणजे ती क्रिया करण्यासाठी वापरलेलं साधन. म्हणजे थोडक्यात हे जे सांगतोय, याची विभक्ती आहे प्रथमा, याची विभक्ती आहे द्वितीया, याची विभक्ती आहे तृतीया. त्यानंतर पुढचं एक गोष्ट आहे, ही क्रिया कोणासाठी घडली? पहिला प्रश्न होता, ही नेऊन देणारा कोण? मी. त्यानंतर नेऊन देण्याची क्रिया कशावर घडते? कपाटावर. नेऊन देण्यासाठी कोणतं साधन वापरलं किंवा क्रिया करण्यासाठी कोणतं साधन वापरलं? तर त्या ठिकाणी गाडी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ही क्रिया कोणासाठी घडली? हे कपाट कोणासाठी नेऊन दिलंय? तर ही क्रिया घडली ताईसाठी. ही क्रिया घडलेली आहे ताईसाठी. त्यानंतर जर आपण पुढचा प्रश्न पाहिला तर पाचवा प्रश्न आपल्या समोर आहे, ही क्रिया, आता जी आपण क्रिया पाहिली कपाट नेऊन देण्याची, ती क्रिया कोठून घडली? त्याचं आपल्याला स्थान, ठिकाण समजावून घ्यायचंय. कोणत्या ठिकाणाहून नेऊन देण्याची क्रिया घडली? तर ही नेऊन देण्याची क्रिया जी घडली ती घडली दुकानातून. या क्रियेची सुरुवात कुठे झालेली आहे? दुकानातून. त्यानंतर आपण पुढील प्रश्न जर पाहिला तर दुकान या शब्दाचा संबंध कोणत्या शब्दाशी आहे? दुकान, हे जो दुकान आहे त्या दुकान शब्दाचा संबंध कोणत्या घटकाबरोबर आहे? कोणत्या शब्दाबरोबर आहे? तर दुकान या शब्दाचा संबंध आहे शेजारच्या. शेजारच्या या शब्दाची विभक्ती त्या ठिकाणी च्या, हा त्या ठिकाणी प्रत्यय जोडलेला आहे, त्याला अर्थ देखील एक प्राप्त होतो, म्हणून हाही घटक त्या ठिकाणी विभक्तीमध्ये मोडतो. त्यानंतर सातवा जर प्रश्न आपण पाहिला तर सातवा प्रश्न आहे, नेऊन देण्याची क्रिया कोणाशी संबंधित आहे? नेऊन देण्याची क्रिया कोणाशी संबंधित आहे? तर नेऊन देण्याची क्रिया ही कोणाशी संबंधित आहे? तर तिच्या घरी. तिच्या घरी म्हणजे कोणाच्या घरी? ताईच्या घरी. ताईच्या घराशी संबंधित त्या ठिकाणी ही क्रिया आहे. आणि ही क्रिया कोणाला हे वाक्य कोणाला उद्देशून वापरलेलं आहे? तर हे वाक्य उद्देशून वापरलेलं आहे दादाचं, आणि म्हणून हे आहे या वाक्यात वापरलेलं संबोधन. जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर हे उदाहरण पाहिलं तर या ठिकाणी या वाक्यामध्ये 8 विभक्ती आल्यात. या ठिकाणी हा जो शब्द आहे नेऊन देणारा कोण? मी, हा आहे प्रथमा विभक्तीचा. त्यानंतर नेऊन देण्याची क्रिया कशावर घडली? कपाट, ही आहे या वाक्यातील कर्म. त्यानंतर ही क्रिया करण्यासाठी कोणतं साधन वापरलं? तर त्या ठिकाणी आहे गाडी. या ठिकाणी प्रत्यय आहे ने, याची विभक्ती आहे तृतीया. ही क्रिया कोणासाठी घडली? तर ताईसाठी, याची विभक्ती आहे चतुर्थी. ही क्रिया कोठून घडली? तर दुकानातून, याची विभक्ती आहे पंचमी. दुकान या शब्दाचा कोणत्या शब्दाशी संबंध आहे? तर शेजारच्या, याची विभक्ती आहे षष्ठी. त्यानंतर सप्तमीचं जे उदाहरण या ठिकाणी कोणतं आहे? ही क्रिया कोणाशी संबंधित आहे? तर ही क्रिया ताईच्या घराशी संबंधित आहे. या ठिकाणी प्रत्यय पण आहे ई, म्हणून याची विभक्ती आहे सप्तमी. आणि मराठीमधील शेवटची विभक्ती आहे संबोधन. संबोधन म्हणजे हाक मारणं किंवा आज्ञा देणं. या ठिकाणी हे वाक्य कोणाला उद्देशून आहे? तर दादा,
म्हणजे या एका वाक्यामध्ये आपल्या मराठीमधील 8ही विभक्ती या ठिकाणी कव्हर होतात. आपण या ज्या 8 विभक्ती आहेत यांची सविस्तर त्या ठिकाणी एक एक विभक्तीविषयी आपण सविस्तर माहिती पाहूया. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, मराठीत विभक्ती 8च का? आपण त्या वाक्यात पण पाहिलंय, या ठिकाणी 8 विभक्ती आपण 8 प्रकारे त्या ठिकाणी संबंध जोडण्याचा प्रयत्न केलाय आणि तो व्यवस्थित जोडला गेलाय. मग मराठीत 8 विभक्ती का मानल्या जातात आणि का आहेत? तर त्याचं कारण आहे, नामाचा, नाम किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांची, नामाचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारा संबंध हा 8 प्रकारचा आहे. संबंध हा 8 प्रकारे येतो आणि त्यामुळे मराठीमध्ये ज्या विभक्ती आहेत त्या आहेत 8. आणि त्या कोणत्या आहेत? प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि शेवटची अष्टमी नाही तर काय? संबोधन. या आहेत मराठीमध्ये असणाऱ्या 8 विभक्ती. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन या 8 विभक्तीविषयी आपण सविस्तररित्या माहिती पाहूया. त्यामध्ये आपण सर्वप्रथम समजावून घेऊया. ती म्हणजे पहिली विभक्ती प्रथमा. प्रथमा विभक्ती कशी ओळखायची? तर त्यासाठी महत्वाची गोष्ट आहे, त्या ठिकाणी तिची अट काय आहे? एखाद्या शब्दाला कोणताच प्रत्यय लागत नसल्यास, म्हणजे एखादा शब्द असेल आणि त्या शब्दाला काहीच प्रत्यय नसेल तर त्या शब्दाची विभक्ती ही प्रथमा असते. आणि त्या ठिकाणी पहा, त्याच्या आता या संकल्पनेच आहे, शब्दाला कोणताच प्रत्यय नसावा. म्हणजे शब्द जर एकवचनी असेल तर त्या एकवचनी शब्दालाही कुठलाच प्रत्यय नसावा आणि त्या शब्दाचं जर अनेक वचन केलं तर त्या अनेक वचनाला देखील कुठल्याही स्वरूपाचा जर प्रत्यय नसेल तर त्या शब्दाची विभक्ती ही प्रथमा असते. उदाहरणार्थ फळा असा जर आपण शब्द घेतला तर फळा या शब्दाची विभक्ती प्रथमा होईल आणि त्याचं अनेक वचन केलं फळे तरी त्या शब्दाची विभक्ती काय असणार आहे? प्रथमा असणार आहे. आणि याचा जो कारकार्ता आहे तो कारकार्ता आहे कर्ता. म्हणजे कारकार्थावरून जर ठरवलं आपण तर या ठिकाणी कर्त्याची विभक्ती ही काय मानली जाते? प्रथमा मानली जाते. परंतु आपल्याला ओळखायची कशावरून? विभक्ती ओळखायची प्रत्ययावरून आणि कारकार्थ ओळखायचा आहे अर्थावरून. या ठिकाणी पहा, सोपी अट आहे, वाक्याला कुठलाच प्रत्यय नसावा, त्या शब्दाला कुठलाच प्रत्यय नसावा. तो शब्द एकवचनी असो किंवा अनेक वचनी असो, शब्दाला प्रत्यय त्या ठिकाणी जर नसेल तर त्या शब्दाची विभक्ती प्रथमा असते. आपण उदाहरणाच्या माध्यमातून समजावून घेऊया. आपल्या समोर वाक्य आहे, राम आंबे खातो. या ठिकाणी जर आपण राम हा शब्द पाहिला तर या शब्दाला जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर या शब्दाला कुठलाच प्रत्यय नाही. म्हणजे या शब्दाची विभक्ती पण काय असेल? प्रथमा. आंबे हा शब्द घेऊया आपण. आंबे या शब्दाचं, आंबा या शब्दाचं ते अनेक वचन आहे. ये हा प्रत्यय या ठिकाणी जोडलेला नाही तर ते अनेक वचन आहे, म्हणून याची विभक्ती पण जर पाहिली तर ती देखील कशात मोडेल? प्रथमामध्ये मोडेल. त्यानंतर राजू. राजू हा जो शब्द आहे या शब्दाला देखील कुठलाही प्रत्यय नाही, म्हणून याची विभक्ती देखील प्रथमा. शाळा या शब्दाला ला हा प्रत्यय आहे, या ठिकाणी याची विभक्ती प्रथमा होणार नाही. त्यानंतर शेतकरी शेत नांगरतो. या ठिकाणी शेतकरी हा मूळ शब्द आहे, याला ई हा प्रत्यय नाही. मूळ शब्द एक लक्षात ठेवायचं, प्रत्यय कधी असतो? जर तो काढला तर मूळ शब्द त्या ठिकाणी कायम राहिला पाहिजे. जर मूळ शब्द कायम राहत नसेल तर तो प्रत्यय नाही. या ठिकाणी शेतकरी हा मूळ शब्द आहे, याला कुठलाही प्रत्यय नाही, म्हणून याची विभक्ती देखील प्रथमा आहे. पुढील वाक्य आहे, गणेश अभ्यास करतो. या ठिकाणी गणेश या शब्दाला देखील कुठलाही प्रत्यय नाही, म्हणून याची विभक्ती देखील प्रथमा आहे. आणि आपण सगळ्यात शेवटी पाहिलं होतं कारकार. कर्त्याची विभक्ती काय मानली जाते? तर कर्त्याची विभक्ती ही प्रथमा मानली जाते. आणि तुम्ही क्रियापद या घटकामध्ये कर्ता कर्म कसं शोधायचं हे पाहिलंच असेल, तरी देखील आपण पाहूया. कर्ता कसा शोधला जातो? कर्ता शोधण्यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला शोधायचंय त्या वाक्यातील क्रियापद. आपल्याला शोधायचंय त्या वाक्यामधील क्रियापद. या ठिकाणी पहिलं वाक्य आहे, त्यातलं क्रियापद आहे खातो. खातो हे क्रियापद आहे. त्यानंतर पुढची अट काय आहे? कर्ता शोधताना सगळ्यात पहिलं क्रियापद शोधा. क्रियापदाला एक प्रश्न विचारायचा. कोणता प्रश्न आहे? नारा कोण, नारी कोण किंवा नारे काय, या पद्धतीचा जर आपण प्रश्न विचारला तर आपल्याला कर्ता मिळेल. या ठिकाणी पहा, खातो
खाणारा कोण? राम. हा झाला कर्ता. आणि कारकार्थावरून काय सांगितलं जातं? कर्त्याची विभक्ती ही प्रथमा असते. या ठिकाणी हा आहे कर्ता. त्यानंतर जातो. जातो हे जे क्रियापद आहे त्याचा मूळ धातू आहे जा. जाणारा कोण? राजू. हा झाला या वाक्यामधील कर्ता. त्यानंतर शेतकरी शेत नांगरतो. या ठिकाणी क्रियापद आहे नांगरतो. नांगरणारा कोण? शेतकरी. हा आहे या वाक्यामधील कर्ता. त्यानंतर शेवटचं वाक्य आहे गणेश अभ्यास करतो. या ठिकाणी करतो या क्रियापदाचा धातू आहे कर. करणारा कोण? गणेश. आणि म्हणून या वाक्यातील कर्ता आहे गणेश. आणि यांची विभक्ती ही काय मानली जाते? प्रथमा. आणि आपल्याला जर प्रत्ययावरून ओळखायचे असेल तर सगळ्यात महत्वाची अट त्या ठिकाणी कुठलाही प्रत्यय नसावा. या चारही शब्दांना जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं, राम, राजू, शेतकरी आणि गणेश या शब्दांना कुठलाही प्रत्यय नाही. म्हणून या चारही शब्दांची विभक्ती ही प्रथमा आहे. आणि याचा कारक अर्थ कर्ता असा होतो. त्यानंतरची विभक्ती आहे द्वितीया. मराठी व्याकरणामधील दोनच विभक्ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बाकी सगळ्या विभक्ती एकदम सोप्या आहेत. कारण प्रथमात काय पाहिजे? आपल्याला प्रत्यय नसला पाहिजे. पण द्वितीय जर आपण पाहिली तर द्वितीयाचे प्रत्यय आहे एकवचनी शब्दाचे प्रत्यय आहेत सलाते आणि अनेकवचनी शब्दाला जर सलानाते हे जर प्रत्यय असतील तर त्याची विभक्ती काय होते? द्वितीया. परंतु तुम्हाला सगळ्याला यापूर्वी ही कल्पना आहे का आणखी असे प्रत्यय कशाचे आहेत? तर त्या ठिकाणी चतुर्थीचे. चतुर्थीचे पण प्रत्यय आहेत सलाते, सलानाते. आणि म्हणून या दोन्हीतला फरक समजावून घेणं महत्वाचं आहे. या दोन्हीत फरक नेमका काय आहे? जर तो फरक समजला तर द्वितीय आणि चतुर्थी त्या ठिकाणी सहज ओळखता येईल. त्यासाठी फरक एवढाच आहे. त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारकार्थ. कारकार्थ या ठिकाणी समजावून घेणं आवश्यक आहे. आणि याचा कारकार्थ आहे कर्म. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणचा हा शब्द. जर कर्माला सलाते सलानाते प्रत्यय असतील, काय सांगतोय? जर कर्माला सलाते सलानाते प्रत्यय असतील तरच त्याची विभक्ती ही द्वितीया होते. आणि कर्म सोडून मग कोणत्याही शब्दाला असू द्या, कर्त्याला असू द्या किंवा इतर शब्दाला असू द्या, कर्म सोडून इतर शब्दाला जर सलाते सलानाते प्रत्यय असतील तर त्याची विभक्ती द्वितीया होणार नाही. कशाला असले पाहिजेत? कर्माला. आपण उदाहरणाच्या माध्यमातून पण समजावून घेऊया. पहिलं उदाहरण आहे पोलीस चोराला पकडतात. त्यापूर्वी आपण कर्ता आणि कर्म परत एकदा समजावून घेऊया. कर्ता कोणता आहे, कर्म कोणता आहे या वाक्यातील. या ठिकाणी त्यासाठी आपल्याला शोधायचंय सगळ्यात अगोदर त्या वाक्यातील क्रियापद. या ठिकाणी वाक्यातील क्रियापद आहे पकडतात. या ठिकाणी तुम्हाला मी अगोदरच सांगितलं कर्ता शोधताना कोणता प्रश्न विचारायचा आहे? नारा कोण, नारी कोण किंवा नारे काय. पकडतात. पकडणारे कोण? पोलीस. हा आहे कर्ता. आपल्याला द्वितीय ओळखायची, त्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्वाचं शोधायचं कर्म. आता कर्म कसं शोधायचं? कर्म शोधताना देखील त्या ठिकाणी क्रियापदावरूनच शोधायचंय, तसं शोधायचा प्रयत्न करायचा नाही. कसं शोधणार? पकड. या ठिकाणी क्रियापद हे पकडतात. या ठिकाणी प्रश्न विचारायचा कोणता? तर न्यायची क्रिया कोणावर झाली, न्यायची क्रिया कोणावर झाली असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला त्या वाक्यातील कर्म मिळेल. पकडण्याची क्रिया कोणावर होते? चोरावर होते. हे आहे या वाक्यामधील कर्म. आणि कर्माला ला हा प्रत्यय आहे. कर्माला ला हा प्रत्यय आहे म्हणून चोराला या शब्दाची विभक्ती आहे द्वितीया. कर्माला प्रत्यय आहे म्हणून द्वितीया. त्यानंतर आपण पुढील उदाहरण पाहूया. रामने रावणास मारले. या ठिकाणी क्रियापद आहे मारले. मारणारा कोण? राम. हा आहे कर्ता. मारण्याची क्रिया कोणावर होते? या ठिकाणी मारण्याची क्रिया होते रावणावर. या ठिकाणी रावणावरती क्रिया झाली म्हणजे या वाक्यातील कर्म आहे रावण. आणि रावण या शब्दाला स हा प्रत्यय आहे आणि तो या वाक्यातील कर्म आहे म्हणून याची विभक्ती ही द्वितीय आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे अशोक पक्षाला पकडतो. या ठिकाणी क्रियापद आहे पकडतो. पकडणारा कोण? अशोक. आणि पकडण्याची क्रिया कोणावर होते? पक्षावर. आणि म्हणून पक्षी हे या वाक्यातील कर्म आहे आणि कर्माला ला हा प्रत्यय आहे म्हणून याची विभक्ती ही द्वितीय आहे. लक्षात आलंच असेल.
परत एकदा सांगतोय कारण हे महत्वाचं आहे द्वितीय आणि चतुर्थीतला फरक. द्वितीया कशी ओळखायची तर द्वितीयाचे प्रत्यय आहेत सला ते. अनेक वचनी शब्दाला जर सलाना ते प्रत्यय असतील तर त्याची विभक्ती ही द्वितीय असते. पण त्यासाठी महत्वाची अट एक आहे का तो त्या वाक्यातील तो शब्द जो आहे तो त्या वाक्यातील कर्म असला पाहिजे. आणि कर्माला जर प्रत्यय असतील, कर्माला सला ते सलाना ते प्रत्यय असतील तरच त्या शब्दाची विभक्ती ही द्वितीय असते. त्यानंतर आपण पुढील विभक्तीकडे जाऊया. पुढील विभक्ती आहे तृतीया. तृतीयाचे एकवचनीचे प्रत्यय आहेत नेशी. एकवचनी शब्दाला जर नेशी हे प्रत्यय असतील तर त्याची विभक्ती ही तृतीय असते. अनेकवचनी जर शब्द असेल तर त्या शब्दाला मीही इशी असे जर प्रत्यय असतील तर त्याची विभक्ती ही तृतीय असते. आणि याचा कारक आहे करण. करण या शब्दाचा अर्थ होतो साधन, म्हणजे क्रिया करण्यासाठी कोणतं साधन वापरलं आणि त्या साधनाची त्या गोष्टीची जी विभक्ती असते ती असते तृतीया. आपण अगोदर जे उदाहरण पाहिलं होतं, दादा मी ताईसाठी कपाट घेऊन ते तिच्या घरी गाडीने नेऊन दिले. या ठिकाणी ती क्रिया करण्यासाठी कोणतं साधन वापरलं होतं? गाडी. आणि गाडी या शब्दाला कोणता प्रत्यय होता? ने. म्हणून गाडीने या शब्दाची विभक्ती या ठिकाणी तृतीया अशी आहे. आपण उदाहरणाच्या माध्यमातून ही संकल्पना समजावून घेऊया. पहा, तृतीया एकवचनी शब्दाला त्या ठिकाणी नेशी आणि अनेकवचनी शब्द जर असेल तर त्याला नीही इशी असे जर प्रत्यय असतील तर त्या शब्दाची विभक्ती ही तृतीय असते. आणि याचा कारक अर्थ आहे करण. करण म्हणजे क्रिया करण्यासाठी वापरलेलं साधन. या ठिकाणी आपल्या समोर उदाहरण आहे. पहिलं उदाहरण आहे आपल्या समोर, चाकूने पेरू कापला. तर क्रिया करण्यासाठी कोणतं साधन वापरलंय? चाकू. क्रिया करण्यासाठी वापरलेलं साधन आहे चाकू. आणि या शब्दाला सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रत्यय कोणता आहे? ने. ने हा प्रत्यय आहे म्हणून याची विभक्ती ही तृतीय आहे. त्यानंतर जर आपण पुढचं वाक्य पाहिलं, पुढारी पैशाने मते विकत घेतात. या ठिकाणी विकत घेण्यासाठी कोणतं साधन वापरलंय? मत विकत घेण्यासाठी कोणतं साधन या ठिकाणी वापरलेलं आहे? पैसा. आणि पैसा या शब्दाला या ठिकाणी जोडलेला प्रत्यय आहे ने. आणि ने हा प्रत्यय आहे म्हणून याची विभक्ती ही तृतीय आहे. त्यानंतर बाबांनी विमानाने प्रवास केला. वाक्य आहे बाबांनी विमानाने प्रवास केला. प्रवास करण्यासाठी वापरलेलं साधन कोणतं आहे? विमान. आणि या शब्दाला प्रत्यय कोणता आहे? ने. ने हा प्रत्यय आहे म्हणून याची विभक्ती आहे तृतीय. एकदम सोपी अशी विभक्ती आहे. पुन्हा एकदा सांगतो, तृतीय विभक्ती या ठिकाणी जर त्याचा एकवचनी शब्द जर असेल तर एकवचनी शब्दाला कोणते प्रत्यय पाहिजेत? नि इशी. अनेकवचनी शब्दाला नि ही इशी असे जर प्रत्यय असतील तर त्या शब्दाची विभक्ती ही तृतीय असते. आणि तृतीयाचा कारक अर्थ आहे करण. करण म्हणजे क्रिया करण्यासाठी वापरलेलं साधन. यानंतर सगळ्यात महत्वाची विभक्ती आहे चतुर्थी, जी ओळखताना बऱ्याचशा वेळा अडचणी येतात. ती म्हणजे चतुर्थी. का तर प्रत्यय सारखे असल्यामुळे. एकवचनी प्रत्यय आहेत चला ते, अनेकवचनी प्रत्यय आहेत सलाना ते. आणि सला ते सलाना ते प्रत्यय जर एखाद्या शब्दाला जोडलेले असतील तर त्या शब्दाची विभक्ती ही चतुर्थी असते. आणि ती कधी असते तर त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तो म्हणजे त्या ठिकाणी असणारा कारकार्थ. कारकार्थ जो आहे याचा तो आहे संप्रदान. आणि संप्रदान या शब्दाचा अर्थ होतो देणे, सांगणे आणि बोलणे. देणे, सांगणे, बोलणे या स्वरूपाची जर क्रिया त्या शब्दामधून जर व्यक्त होत असते आणि त्या ठिकाणी सला ते सलाना ते प्रत्यय असतील तर त्याची विभक्ती ही चतुर्थी असते. कोणती गोष्ट त्या ठिकाणी घडली पाहिजे? काहीतरी देण्याची, सांगण्याची किंवा बोलण्याची. आणि या स्वरूपाची जर क्रिया त्या ठिकाणी घडत असेल तर त्याची विभक्ती ही चतुर्थी असते. आपण उदाहरणाच्या माध्यमातून समजावून घेऊया. आपल्या समोर एक उदाहरण आहे, तिने भिकाऱ्याला पैसा दिला. तिने भिकाऱ्याला पैसा दिला. या ठिकाणी आपण अगोदर आपल्या द्वितीयाच्या पद्धतीने जाऊया. द्वितीयाने आपण कसं ठरवतो? या ठिकाणी ला हा प्रत्यय आहे. आपल्या समोर जे वाक्य आहे, तिने भिकाऱ्याला पैसा दिला, या ठिकाणी प्रत्यय आहे ला. आणि ला हा प्रत्यय दोनही विभक्तीत येईल.
चतुर्थीत पण आहे आणि द्वितीयात पण आहे. मग हे उदाहरण द्वितीयाचं आहे की चतुर्थीचं आहे हे आपल्याला ठरवायचंय. त्यासाठी आपण सगळ्यात अगोदर काय करूया, द्वितीयाचं पाहूया. द्वितीया आपण कशी ठरवणार, तर द्वितीया कधी असते, जर कर्माला सला ते सलाना ते प्रत्यय असेल तरच द्वितीया, आणि कर्म सोडून इतर शब्दाला असेल तर चतुर्थी. या ठिकाणी पहा, आपण त्यासाठी कर्म शोधू. कर्म शोधण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला शोधायचंय क्रियापद. क्रियापदाला प्रश्न विचारायचा आहे. या ठिकाणी देणारा कोण, तर ती, म्हणजे या ठिकाणी देणारी कोण आहे, ती. हा झाला या वाक्यातला कर्ता. आणि कर्म शोधताना आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, न्यायची क्रिया कोणावर झाली. या ठिकाणी देण्याची क्रिया कोणावर होते, तर देण्याची क्रिया पैसे या घटकावर पण होते आणि भिकारी या घटकावर पण होते. म्हणजे या वाक्यामध्ये दोन कर्म आहेत. आणि तुम्ही क्रियापद या घटकामध्ये ही संकल्पना, ही गोष्ट पाहिली असेल. क्रियापदाचे जे प्रकार पडतात त्यामध्ये एक प्रकार तुम्ही अभ्यासला असेल, तो म्हणजे द्विकर्मक क्रियापद. ज्या वाक्यामध्ये दोन कर्म असतात त्या वाक्यातील क्रियापदाला आपण द्विकर्मक क्रियापद म्हणतो. आणि ज्या वेळेस वाक्यात दोन क्रियापद असतात त्यावेळेस एक क्रियापद हे वस्तुवाचक असतं आणि एक क्रियापद हे व्यक्तिवाचक असतं. दोन क्रियापद जे येतात त्यामध्ये एक वस्तुवाचक असतं, एक व्यक्तिवाचक असतं. आणि मराठी व्याकरणामध्ये दोन कर्म ज्यावेळेस येतात, या ठिकाणी कर्म दोन आले. देणं काय गोष्ट दिली, पैसा. या ठिकाणी हे आहे वस्तुवाचक कर्म. भिकारी हे आहे व्यक्तिवाचक कर्म. आणि ज्यावेळेस दोन कर्म असतात त्यावेळेस वस्तुवाचक कर्माला या ठिकाणी प्रत्यक्ष कर्म म्हटलं जातं आणि व्यक्तिवाचक कर्माला मराठी व्याकरणामध्ये अप्रत्यक्ष कर्म त्या ठिकाणी म्हणतात. आणि या ठिकाणी आपली अटच काय आहे, आपल्याला काय असलं पाहिजे, कशाला प्रत्यय पाहिजेत, कर्माला. या ठिकाणी असणार कर्म दोन आहे, भिकारी आणि पैसा. परंतु हे जे कर्म आहे पैसा हे वस्तुवाचक आहे आणि याला काय म्हटलं जातं, प्रत्यक्ष कर्म. आणि जर अप्रत्यक्ष कर्माला हे प्रत्यय त्या ठिकाणी असेल, अप्रत्यक्ष कर्माला सला ते सलाना ते प्रत्यय असतील तर त्याची विभक्ती ही चतुर्थी असते. आणि म्हणून या ठिकाणी भिकाऱ्याला या शब्दाची विभक्ती चतुर्थी आहे. आणखी एक गोष्ट पाहूया आपण, जी कारक अर्थात आपण पाहिली. तर जर त्या ठिकाणी देणे, सांगणे, बोलणे या स्वरूपाचा अर्थ त्या ठिकाणी जर व्यक्त होत असेल तरी देखील त्या ठिकाणची विभक्ती ही चतुर्थी असते. या ठिकाणी तिने भिकाऱ्याला पैसा दिला, या ठिकाणी दान केलंय, देण्याची क्रिया आहे आणि म्हणून याची विभक्ती ही चतुर्थी आहे. यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहूया. आजीने नातीला गोष्ट सांगितली. या ठिकाणी क्रियापद आहे सांगितली. सांगणारी कोण, आजी. हा झाला कर्ता. सांगण्याची क्रिया कशावर होते, गोष्ट आणि नात या दोन घटकावर. आणि या ठिकाणी नातीला या शब्दाला प्रत्यय आहे आणि आपल्याला द्वितीय आहे की चतुर्थी ठरवायची. या ठिकाणी दोन कर्म आहेत. गोष्ट हे आहे वस्तुवाचक कर्म, नात हे आहे व्यक्तिवाचक कर्म. आणि तुम्हाला अगोदरही मी सांगितलं आणि तुम्ही अभ्यासलेलं देखील असेल, त्या वस्तुवाचक कर्माला प्रत्यक्ष कर्म म्हणतात आणि हे जे आहे हे व्यक्तिवाचक कर्म म्हणजे अप्रत्यक्ष कर्म आहे. आणि म्हणून या शब्दाची विभक्ती ही चतुर्थी आहे. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट आहे, आपण कारक अर्थात पाहिलं, देणे, सांगणे, बोलणे. या ठिकाणी सांगण्याची क्रिया आहे आणि म्हणून या शब्दाची विभक्ती ही चतुर्थी आहे. त्यानंतर आपल्या समोर पुढील उदाहरण आहे, सरकार कलावंतांना पुरस्कार देते. या ठिकाणी क्रियापद आहे देते. देणारे कोण, तर सरकार हा झाला कर्ता. देण्याची क्रिया कशावर होते, पुरस्कार. आणि कलावंत या दोनही घटकांवर होते. या ठिकाणी हा अनेकवचनी शब्द आलाय. या ठिकाणी जर तुम्ही शब्द जरी पाहिला तर या ठिकाणी देण्याची क्रिया आहे म्हणून याची विभक्ती काय होईल, चतुर्थी होईल. पण त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, ते कर्म नसलं पाहिजे. जर आपण हे पाहिलं, सरकार कलावंतांना पुरस्कार देते. देणारे सरकार, देण्याची क्रिया पुरस्कार आणि कलावंतावर होते. हे आहे प्रत्यक्ष कर्म आणि हे आहे अप्रत्यक्ष कर्म. आणि हे अप्रत्यक्ष कर्म असल्यामुळे या शब्दाची विभक्ती ही चतुर्थी आहे. त्यानंतर आपण पुढील उदाहरण पाहूया. आपल्या समोर जे पुढील उदाहरण आहे ते आहे, संस्थेने वक्त्यांना प्रवास खर्च दिला. या ठिकाणी क्रियापद आहे दिला.
देणारे देणारे कोण आहे? तर संस्था आहे. आणि देण्याची क्रिया कशावर होते? प्रवास खर्च आणि वक्ता या दोन घटकांवर. आणि हे आहे प्रत्यक्ष कर्म, हे आहे अप्रत्यक्ष कर्म, आणि म्हणून याची विभक्ती ही चतुर्थी आहे. आणि जर आपण कारकार्थानुसार पाहिलं तर या ठिकाणी क्रिया पण आहे. कोणती क्रिया असली पाहिजे? देणे, सांगणे, बोलणे. देणे म्हणजे दान करणे, देणे. एखाद्याला एखादी गोष्ट जर देण्याचा अर्थ त्या ठिकाणी अभिप्रेत असेल तर त्या ठिकाणी चतुर्थी असते. या ठिकाणी पण देण्याची क्रिया आहे आणि म्हणून या शब्दाची विभक्ती ही चतुर्थी आहे. म्हणजे या वाक्यातील भिकाऱ्याला, नातीला, कलावंतांना आणि वक्त्यांना या चारही शब्दांची विभक्ती ही चतुर्थी आहे. तुमच्या लक्षात पण आलं असेल. त्यासाठी काय करायचंय? कर्म आहे की नाही पाहिजे. जर कर्म असेल, एक कर्म असेल तर प्रश्नच नाही. जर ज्यावेळेस दोन कर्म येतात त्याच वेळेस ही अडचण येते. आणि जर दोन कर्म असतील तर या पद्धतीने शोधायचं. कर्माला प्रत्यय असतील, सलाते सलानाते, तर द्वितीया. आणि कर्म सोडून इतर शब्दाला प्रत्यय असतील तर त्याची विभक्ती ही चतुर्थी असते. एवढी सोपी गोष्ट या दोन मधील फरकामध्ये आहे. त्यानंतर आपण मी अगोदरही तुम्हाला सांगितलंय का की द्वितीय आणि चतुर्थी यांचे प्रत्यय समान आहेत. परंतु जेव्हा क्रिया दानाचा अर्थ व्यक्त करते किंवा देणे, बोलणे, सांगणे इत्यादी अर्थाच्या क्रिया त्याला उद्देशून घडतात त्यावेळेस त्या वस्तूला स्थानाला संप्रादान असं म्हणतात आणि त्याची विभक्ती ही चतुर्थी असते. यापेक्षा सोप्या गोष्टीत सोप्या शब्दात मी तुम्हाला समजावून सांगितलंय की त्या ठिकाणी देणे, सांगणे, बोलणे या पद्धतीचा अर्थ त्या ठिकाणी जर येत असेल तर चतुर्थी समजायची. फक्त त्यासाठी काय शोधा? कर्म आहे की नाही शोधा. कर्म असेल तर द्वितीया, कर्म नसेल तर चतुर्थी. यानंतर आपल्या समोर पुढील विभक्ती आहे. या ठिकाणी आपण हीच विभक्ती आणखी दोन उदाहरणाच्या माध्यमातून समजावून घेऊया. कारण अडचणी या दोन विभक्तीमध्येच जास्त येतात. म्हणून आपल्या समोर आणखी एक उदाहरण त्या ठिकाणी घेतलेलं आहे. ते म्हणजे पोलिसाने चोराला पकडले. या ठिकाणी क्रियापद आहे पकडले. पकडणारे कोण? पोलीस. हा झाला कर्ता. पकडण्याची क्रिया कोणावर होते? चोरावर. या आहे कर्म. आता या वाक्यात कर्म किती आहेत? एकच. कोणतं? चोर. एक कर्म असेल तर ते वस्तुवाचक आहे किंवा व्यक्तिवाचक पाहिजे नाही. ते वस्तुवाचक किंवा व्यक्तिवाचक जरी असलं तरी त्याला काय म्हणतात? प्रत्यक्ष कर्म. या ठिकाणी एकच कर्म आहे आणि कर्माला त्या ठिकाणी प्रत्यय आहे ला, म्हणून याची विभक्ती ही द्वितीया. पोलिसाने चोराला पकडले. या ठिकाणी पकडण्याची क्रिया चोरावर होते आणि चोर या वाक्यातील कर्म आहे आणि कर्माला ला हा प्रत्यय आहे म्हणून याची विभक्ती द्वितीया. आता दुसरं उदाहरण घेऊया. कर्णाने इंद्राला कवच कुंडले दिली. दिली हे क्रियापद आहे. देणारा कोण? कर्ण. हा झाला कर्ता. देण्याची क्रिया कशावर होते? कवच, कुंडल आणि इंद्र या दोन घटकांवर देण्याची क्रिया होते. हे अगोदरही तुम्हाला मी सांगितलं. हे आहे वस्तुवाचक कर्म, हे आहे व्यक्तिवाचक कर्म. वस्तुवाचक कर्माला व्याकरणात प्रत्यक्ष कर्म म्हणतात. व्यक्तिवाचक कर्माला अप्रत्यक्ष कर्म म्हणतात. आणि या ठिकाणी प्रत्यक्ष कर्म सोडून इतर कोणत्याही शब्दाला सलाते सलानाते प्रत्यय असतील तर त्याची विभक्ती ही चतुर्थी होते. आणि जर आपण कारकार्थानुसार पाहिलं, कारकार्थ काय आहे चतुर्थीचा? द्वितीयाचा कारकार्थ काय आहे? कर्म. कर्माला प्रत्यय असेल तर द्वितीया आणि चतुर्थीचा कारकार्थ आहे देणे, सांगणे, बोलणे, दान करणे. या ठिकाणी देण्याची क्रिया आहे, दान करण्याची क्रिया आहे आणि देण्याची क्रिया असल्यामुळे आणि हे या वाक्यातील अप्रत्यक्ष कर्म असल्यामुळे या शब्दाची विभक्ती ही चतुर्थी आहे. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की द्वितीय आणि चतुर्थीत काय फरक आहे. इथं व्यक्तिवाचक कर्म होतं परंतु या ठिकाणी एकच कर्म आलेलं होतं. एक कर्म म्हणजे प्रत्यक्ष कर्म आणि दोन असतील तर वस्तुवाचकला प्रत्यक्ष म्हणायचं आणि व्यक्तिवाचकला अप्रत्यक्ष म्हणायचं. त्याच पद्धतीनं आणखी एक उदाहरण समजावून घेऊया. काय फरक आहे व्यक्तिवाचक आणि वस्तुवाचक मध्ये? या ठिकाणी तुमच्या समोर एक छानसं उदाहरण आहे.
तो मुख्याध्यापकांना भेटला. या वाक्यातलं क्रियापद आहे भेटला. कारण द्वितीय आणि चतुर्थी ओळखताना कर्म शोधायचं, त्याशिवाय ती ओळखायची नाही. भेटला, भेटणारा कोण? तो. हा झाला कर्ता. भेटण्याची क्रिया कोणावर होते? मुख्याध्यापक. भेटण्याची क्रिया कोणावर होते? मुख्याध्यापक. आणि या ठिकाणी या शब्दाला कोणता प्रत्यय आहे? ना. हे आहे कर्म. या ठिकाणी हे व्यक्तिवाचक कर्म जरी असलं तरी एकमेव आहे, म्हणजे हे प्रत्यक्ष कर्म आहे. आणि प्रत्यक्ष कर्म असल्यामुळे त्याला ना हा प्रत्यय असल्यामुळे याची विभक्ती आहे द्वितीया. आता आपण पुढचं उदाहरण पाहू. याची विभक्ती द्वितीय आहे की चतुर्थी? पहा, उदाहरण आहे आपल्या समोर. गुरुजी मुलांना बक्षिसे वाटतात. या ठिकाणी क्रियापद आहे वाटतात. वाटणारे कोण? गुरुजी. हा झाला या वाक्यातील कर्ता. वाटण्याची क्रिया कशावर होते? बक्षिस आणि मुलं. बक्षिस हे आहे प्रत्यक्ष कर्म, मुलं हे आहे व्यक्तिवाचक कर्म म्हणजे अप्रत्यक्ष कर्म. आणि प्रत्यक्ष कर्म सोडून, ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची, प्रत्यक्ष कर्म सोडून इतर कोणत्याही शब्दाला, मग तो काही असो, त्या शब्दाला जर चला ते चलाना ते प्रत्यय असतील तर त्याची विभक्ती ही चतुर्थी असते. आणि इथं कारकार्थ पण आपण जर लक्षात घेतला तरी समजेल का या ठिकाणी गुरुजी मुलांना बक्षिसे वाटतात म्हणजे काय करतात? देतात. देण्याची क्रिया आहे आणि म्हणून याची विभक्ती ही चतुर्थी आहे. त्यानंतर आपण पुढील विभक्तीकडे जाऊया. ती आहे पंचमी. पंचमी याचे एकवचनीचे प्रत्यय आहेत ऊन आणि हुन. अनेकवचनी शब्दाला जर ऊन हुन प्रत्यय असतील तर त्या शब्दाची विभक्ती ही पंचमी असते. प्रत्यय एकवचनी आणि अनेकवचनीचे दोन्ही सेम आहेत, सारखेच आहेत. ऊन हुन. आणि याचा कारक अर्थ आहे आपादान. आपादान म्हणजे च्यापासून दूर जाणं. आणि हे लक्षात कसे ठेवायचे? जर असे लक्षात राहत नसतील तर एका सिक्वेन्सने जर तुम्ही पाठ केले तर सहज लक्षात राहतील, किंवा एक दोन वेळा जरी म्हणले तरी तुमच्या लक्षात राहतील. या सिक्वेन्सने ते म्हणायचे कर्ता कर्मकरण संप्रदान आपादान संबंध अधिकरण आणि त्यानंतर संबोधन हा किंवा आज्ञा. या पद्धतीने जर सिक्वेन्सने जर तुम्ही म्हटले तर ते लक्षात राहतील सहज. प्रत्यय आहे ऊन हुन आणि कारक अर्थ आहे आपादान म्हणजे च्यापासून दूर जाणं. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर प्रत्यय जर पाहिले तर हुन हा आहे. आपण उदाहरण घेऊया पुण्याहून. या ठिकाणी हुन हा प्रत्यय तुमच्या सहजासहजी लक्षात येईल जोडलेला, पण ऊन हा जो प्रत्यय आहे ना तो लक्षात येत नाही. या ठिकाणी जर पाहिलं, मी एक शब्द लिहितो पुस्तक. पुस्तक या शब्दाला जर ऊन हा प्रत्यय जोडला तर या ठिकाणी तुमच्याही लक्षात आला असेल याचा काय होणार आहे? हा हे स्वर साहजिकच याचा काय होणार आहे? उकार. तर काय होईल? हा जोडला कसा जाईल? पुस्तकातून. म्हणजे या ठिकाणी तो ऊन जोडलाय आणि तो फक्त आपल्याला ऊ त्या ठिकाणी जाणवणार नाही. ऊ कुठं आहे? इथं. आणि या ठिकाणी जोडलेला प्रत्यय आहे ऊन. या ठिकाणी फक्त लक्षात घेताना हा ऊन त्या जर तुमच्या सहजासहजी लक्षात आला तर काही अडचण येणार नाही. एकदम सोपी अशी विभक्ती आहे. उदाहरणाच्या माध्यमातून आपण पाहूया. आपल्या समोर पहिलं उदाहरण आहे. मुंबई पुण्याहून मोठी आहे. इथं आपल्याला डायरेक्ट प्रत्यय पाहिजेत. या ठिकाणी जोडलेला प्रत्यय कोणता आहे? हुन. आणि या ठिकाणी हुन हा प्रत्यय आहे म्हणून याची विभक्ती पंचमी. मी पुस्तकातून चित्र काढले. आत्ताच जे उदाहरण पाहिलं त्या ठिकाणी आपण इथं जोडलेला काय आहे? पुस्तक या शब्दाला ऊन, आणि तो सहज लक्षात येत नाही म्हणून या ठिकाणी फक्त ऊन या प्रत्ययाकडे जर आपण व्यवस्थितरित्या जर पाहिलं तर तो आपल्या सहज पंचमी लक्षात येईल. त्यानंतर पुढील उदाहरण आहे त्याचा गावाहून निरोप आला. या ठिकाणी देखील जोडलेला प्रत्यय आहे हुन आणि म्हणून या शब्दाची विभक्ती ही पंचमी आहे. ओळखायला खूपशी सोपी आहे. काय अट आहे? या ठिकाणी प्रत्यय असतात ऊन हुन. हुन जो आहे तो दिसतानाच दिसतो, फक्त ऊन जो आहे तो त्या ठिकाणी त्याचा उकार होतो, लक्षात घ्यायचंय. आणि याचा अर्थ कारक अर्थ आहे आपादान म्हणजे त्यापासून दूर जाणं. त्यानंतर खूप सोपी असणारी विभक्ती आहे षष्ठी. षष्टीचे एकवचनीचे प्रत्यय आहेत चा ची चे. आणि जर अनेकवचनी शब्दाला चे च्या ची हे प्रत्यय जोडलेले असतील तर त्या शब्दाची विभक्ती ही षष्ठी असते. उदाहरणार्थ राजाचा वाडा. या ठिकाणी राजाचा या शब्दाची विभक्ती आहे षष्ठी. का? तर प्रत्यय आहे चा. त्यानंतर
उडदाचे पापड या ठिकाणी जोडलेला प्रत्यय आहे चे, म्हणून त्या शब्दाची विभक्ती ही षष्टी. आणि जर कारकार्थ जर पाहिला तर त्याचा कारकार्थ आहे संबंध. वाडा याच्या बरोबर कोणत्या शब्दाने संबंध जोडलाय? राजा. पापड या शब्दाबरोबर कोणत्या शब्दाने संबंध जोडलाय? उडदाचे. आपण अगोदर जे उदाहरण पाहिलं होतं दुकान, दुकान या शब्दाची कोणत्या शब्दाने संबंध जोडलेला होता? शेजारच्या. आणि जर या ठिकाणी ओळखायला खूपशी सोपी आहे, चाचीचे आणि चेच्याची प्रत्यय जर असतील तर समजून जायचं त्या शब्दाची विभक्ती कोणती आहे? षष्टी. आणि आपल्या कारकार्थ आपल्या माहितीसाठी लक्षात ठेवायचा तो म्हणजे याचा कारकार्थ आहे संबंध. आपण उदाहरण पण पाहूया. उंदराची टोपी या ठिकाणी जर आपण उदाहरण पाहिलं तर टोपी या शब्दाशी संबंध जोडणारा शब्द कोणता आहे? उंदीर. आणि या शब्दाला जोडलेला प्रत्यय आहे ची. आणि म्हणून या शब्दाची विभक्ती ही षष्टी आहे. उडदाचे पापड, पापड या शब्दाला जोडलेला शब्द आहे उडदाचे. या ठिकाणी याला जोडलेला प्रत्यय आहे चे, म्हणून याची विभक्ती ही षष्टी. राजाचा वाडा या ठिकाणी वाडा या शब्दाचा संबंध आहे राजा या शब्दाबरोबर आणि तिथं प्रत्यय आहे चा. आणि हा जर प्रत्यय असेल चाचीचे तर त्या शब्दाची विभक्ती ही षष्टी असते. या ठिकाणी दोन वेगळी उदाहरणं आहेत. तुझी वही मला दे या ठिकाणी या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची. माझा गाव चांगला आहे या ठिकाणी या शब्दाची विभक्ती पण आपल्याला ओळखायची. पण विभक्ती ओळखताना मी अगोदरही सांगितलंय, विभक्ती कशाने ओळखतो आपण? मराठीमध्ये आपल्याला विभक्ती ओळखण्यासाठी महत्वाची गोष्ट असते प्रत्यय. मग मला सांगा या शब्दाला प्रत्यय आहेत का? तुझी आणि माझा या शब्दाला प्रत्यय जोडलेले आहेत की मूळ शब्द आहेत? कारण प्रत्यय काढल्यानंतर मूळ शब्द हा कायम राहिला पाहिजे. या ठिकाणी याला प्रत्यय आहेत का? आता तुम्ही स्वतः जरी उत्तर देऊन पाहिलं तर तुमच्या लक्षात येत असेल का या ठिकाणी या शब्दाला प्रत्यय आहेत. कारण तू हा जो शब्द आहे, तू या शब्दाला झी हा जर प्रत्यय जोडला तर त्या ठिकाणी तयार होणारा शब्द असतो तुझी. आणि मी या शब्दाला झा प्रत्यय जोडला तर माझा तयार होतो, माझा, माझी, माझे. आणि झा हा प्रत्यय जो आहे तो फक्त या दोनच शब्दाला जोडलेला असतो, तू आणि मी. आणि जर या पद्धतीचं जरी उदाहरण आलं तरी देखील याची विभक्ती ही षष्टी असते. म्हणजे तुझा, तुझी, तुझे, माझा, माझी, माझे या पद्धतीचं जर उदाहरण आलं तर त्या शब्दाची विभक्ती ही षष्टी असते. त्यानंतर आपल्या समोर पुढील विभक्तीचा प्रकार आहे सातवा, तो म्हणजे सप्तमी. याचे एकवचनीचे प्रत्यय आहेत त, इ, आ. अनेक वचनी प्रत्यय आहेत त, इ, आ. म्हणजे अनेक वचनी शब्दाला त, इ, आ हे प्रत्यय असतील तर त्या शब्दाची विभक्ती सप्तमी असते. आणि याचा कारक आहे अधिकरण. अधिकरण म्हणजे स्थान किंवा ठिकाण. त्या ठिकाणी त्या शब्दामधून स्थान किंवा ठिकाणाचा अर्थ जर त्या ठिकाणी व्यक्त होत असेल तर त्या शब्दाची विभक्ती ही सप्तमी असते. ओळखायला खूपशी सोपी आहे. आपण उदाहरणाकडे जाऊया. या ठिकाणी आपल्या समोर पहिलं उदाहरण आहे, तळ्यात कमळे उमलली आहेत. तळे हा जो शब्द आहे, तळे या शब्दाला जोडलेला प्रत्यय आहे त. त हा प्रत्यय जोडल्याच्या नंतर तयार झालेला शब्द आहे तळ्यात. आणि तळ्यात या शब्दामुळे ठिकाण पण समजतं आणि म्हणून याची विभक्ती आहे सप्तमी. या ठिकाणी त हा प्रत्यय आला. तो माणूस लाखात एक आहे. लाखात, लाखात या शब्दाला जोडलेला प्रत्यय देखील त आहे आणि त हा प्रत्यय आहे म्हणून याची विभक्ती सप्तमी. निवडणुकीत अनेक मंत्री पडले. या ठिकाणी निवडणूक या शब्दाला जोडलेला प्रत्यय आहे त आणि त हा प्रत्यय आलाय म्हणून या शब्दाची विभक्ती ही सप्तमी आहे. या ठिकाणी स्थान पण समजतंय. म्हणजे कुठं पडले तर निवडणुकीत. तो माणूस कशात एक आहे तर लाखात. कमळं कुठं उमललेली आहेत तर तळ्यात. या ठिकाणी आपल्याला स्थान पण समजतंय. पण स्थानापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला पाहिजे ती म्हणजे प्रत्यय. या ठिकाणी जोडलेले प्रत्यय आहेत त आणि म्हणून याची विभक्ती ही सप्तमी आहे. त्यानंतर आपण शेवटची विभक्ती समजावून घेऊया ती म्हणजे संबोधन. संबोधन या ठिकाणी जर पाहिलं तर तुमच्या समोर या ठिकाणी दिसतंय की एकवचनी प्रत्यय आपण डॅश मारला म्हणजे एकवचनीला प्रत्यय नाही. एकवचनी शब्दाला प्रत्यय नसतो आणि अनेकवचनी शब्दाला कोणता प्रत्यय असतो? नो. अनेकवचनी जर शब्द असेल
आणि त्याला नो हा प्रत्यय असेल तर त्याची विभक्ती ही काय समजायची? संबोधन. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, याचा कारक अर्थ काय आहे? हाक किंवा आज्ञा देणे. हाक किंवा आज्ञा असा जर अर्थ त्या ठिकाणी व्यक्त होत असेल तर त्याची विभक्ती ही संबोधन असते. कशी? तर ते आपण उदाहरणाच्या माध्यमातून समजावून घेऊया. पहा, अट काय आहे? एकवचनी शब्द असेल तर त्याला प्रत्यय नसतो, अनेकवचनी असेल तर त्याला नो हा प्रत्यय असतो. त्याचबरोबर आहे आणखी प्रत्यय असतात नो बरोबर ओ, नो आणि हो. पण नो हा जास्तीत जास्त वापरलेला प्रत्यय असतो. पहा, आणखी दोन प्रत्यय मी सांगितलेत, नो, हो आणि ओ. पहा, या ठिकाणी आपण पाहूया. गणेश शाळेत जा. पहा, गणेश शाळेत जा या ठिकाणी गणेश हा शब्द आहे. शाळेत जर पाहिलं तर आपण या ठिकाणी त हा प्रत्यय आलाय म्हणजे सप्तमी. हा शब्द सप्तमीचा आहे. जा, गणेश शाळेत जा. या गणेश या शब्दाला कुठलाही प्रत्यय नाही. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी काय दिलेली आहे? हाक नाही, तर या ठिकाणी काय दिली? आज्ञा. जा म्हणजे या ठिकाणी आज्ञा दिलेली आहे, म्हणून या शब्दाची विभक्ती ही संबोधन आहे. मुलांनो शांत बसा. मुलं, मूल या शब्दाला कोणता प्रत्यय जोडलेला आहे? नो. आणि या ठिकाणी नो हा प्रत्यय आहे, म्हणून याची विभक्ती त्या ठिकाणी कोणती आहे? तर संबोधन. आणि या ठिकाणी आज्ञा आहे, मुलांनो शांत बसा. या ठिकाणी आज्ञा हा अर्थ त्या ठिकाणी व्यक्त होत असल्यामुळे या शब्दाची विभक्ती संबोधन आहे. त्यानंतर आणखी एक उदाहरण आहे, लोक हो आमचे ऐका. या ठिकाणी हे वेगळं, थोडंसं वेगळं उदाहरण आहे. लोक या शब्दाला हो हा प्रत्यय या ठिकाणी जोडलेला आहे. आणि या ठिकाणी देखील आज्ञा किंवा विनंती त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल, लोक हो आमचे ऐका. या ठिकाणी देखील आज्ञा त्या ठिकाणी दिलेली आहे, आणि म्हणून या शब्दाची विभक्ती देखील संबोधन ही आहे. पहा, या ठिकाणी तुमच्या 8ही विभक्ती त्या ठिकाणी लक्षात आली असतील. प्रथमा, मी परत एकदा सांगतो, प्रथमा एकवचनी शब्दाला कुठलाही प्रत्यय नसेल, एकवचनी आणि अनेकवचनी शब्दाला कुठलाही प्रत्यय नसेल तर त्याची विभक्ती प्रथमा असते. त्याचा कारक अर्थ आहे कर्ता. त्यानंतर द्वितीया. द्वितीया कधी ओळखायची? तर प्रत्यय असले पाहिजेत सलाते, सलानाते. आणि हे प्रत्यय कुठं असले पाहिजेत? तर कर्माला. कर्माला प्रत्यय असतील तर त्याची विभक्ती द्वितीया. त्यानंतर तृतीया. त्याचे प्रत्यय कोणते आहेत? नेशी, निहीशी. आणि त्याचा कारक अर्थ आहे करण. करण म्हणजे साधन, क्रिया करण्यासाठी वापरलेलं साधन. चतुर्थी. त्याचे प्रत्यय आहेत सलाते, सलानाते. आणि महत्वाची गोष्ट आहे, त्याचा कारक अर्थ तो म्हणजे दान करणं, देणं, सांगणं, बोलणं. या स्वरूपाचा अर्थ जर त्या ठिकाणी येत असेल, संप्रदान, त्याचा अर्थ होतो दान करणं, देणं, सांगणं. जर असा अर्थ येत असेल तर त्याची विभक्ती चतुर्थी असते. आणि त्यासाठी महत्वाची गोष्ट आहे, संप्रदान ओळखण्यासाठी, कर्म सोडून इतर शब्दाला सलाते, सलानाते प्रत्यय असतील तर त्याची विभक्ती ही चतुर्थी त्या ठिकाणी असते. त्यानंतरची विभक्ती आहे पंचमी. पंचमी विभक्ती कशी ओळखायची? तर त्या ठिकाणी प्रत्यय असतात ऊन, हुन. ऊन, हुन हा जर प्रत्यय असेल तर पंचमी. षष्टी ओळखण्यासाठी खूप सोपी गोष्ट आहे. साचीचे, चेचाची प्रत्यय जर असतील तर त्याची विभक्ती षष्टी असते. त्याचा कारक अर्थ आहे संबंध. त्यानंतर सप्तमी. त्या ठिकाणी प्रत्यय असतात त, इ, आ. त, इ, आ हे जर प्रत्यय असतील तर त्याची विभक्ती ही सप्तमी. आणि शेवटचे आहे संबोधन. त्या ठिकाणी एकवचनी शब्दाला प्रत्यय नसतो, अनेकवचनीला ओ, नो, हो हे प्रत्यय त्या ठिकाणी जोडलेले असतात. आणि त्याचा कारक अर्थ आहे हाक. त्या ठिकाणी हाक किंवा आज्ञा असा जर त्या ठिकाणी अर्थ व्यक्त होत असेल तर त्याची विभक्ती ही संबोधन असते. आता आपण या घटकावर कशा प्रकारचे प्रश्न असतात त्या ठिकाणी आपण ते पाहूया. या ठिकाणी आपल्यासमोर पहिला प्रश्न आहे, अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. उदाहरण आहे, तो शाळेतून घरी आला. आणि या ठिकाणी अधोरेखित केलेला शब्द आहे शाळेतून. जर तुम्ही हा शब्द व्यवस्थितरित्या पाहिला तर या ठिकाणी कोणता प्रत्यय जोडलेला आहे? ऊन. ऊन हा प्रत्यय या ठिकाणी जोडलेला आहे. त्यामुळे या शब्दाची जी विभक्ती आहे ती आहे पंचमी. ऊन प्रत्यय असल्यामुळे या शब्दाची विभक्ती पंचमी. पुढील उदाहरण पाहूया. खूप सोपे सोपे उदाहरण या घटकावर असतात. चाकूने पेरू कापला. या ठिकाणी जर आपण पाहिलं
तर अधोरेखित केलेला शब्द आहे चाकू. या ठिकाणी तुमच्या समोर पर्याय ठेवले नाहीत. पर्याय का ठेवले नाहीत तर तुम्ही उदाहरण समोर आल्यानंतर थोडासा विचार करावा. यासाठी याचे पर्याय त्या ठिकाणी आपल्या समोर नाही आहेत. आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया. चाकूने या ठिकाणी प्रत्यय आहे ने, आणि ने हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? नेशी, निहीशी हे प्रत्यय आहे तृतीयाचे. आणि आपण याच्या कारकार्थातही पाहिलं होतं की क्रिया करण्यासाठी वापरलेलं साधन, या ठिकाणी पेरू कापण्यासाठी वापरलेलं साधन कोणतं आहे? चाकू. आणि म्हणून या शब्दाची विभक्ती ही तृतीय आहे. पुढील उदाहरण आहे शिक्षकांचा त्याच्यावर विश्वास आहे. शिक्षकांचा त्याच्यावर विश्वास आहे. अधोरेखित शब्द आहे शिक्षकांचा. शिक्षकांचा या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची, आणि या ठिकाणी या शब्द त्यासाठी आपल्याला पाहायचा आहे प्रत्यय. या ठिकाणी जोडलेला प्रत्यय आहे चा, आणि चा हा प्रत्यय षष्टी विभक्तीचा येतो. त्यामुळे या शब्दाची विभक्ती ही षष्टी आहे. पुढील उदाहरण आपल्या समोर आहे मुले मैदानात खेळतात. या ठिकाणी अधोरेखित केलेले शब्द दोन आहेत. या दोन शब्दांची आपल्याला विभक्ती ओळखायची. मुले मैदानात खेळतात या ठिकाणी मुले याला कोणता प्रत्यय जोडलाय सांगता येईल का? मुले या शब्दाला जोडलेला प्रत्यय कोणता? तर या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी ये हा काही प्रत्यय जोडलेला नाही. या आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. ये प्रत्यय नाही जोडलेला. मूल, मूल हा एक वचनी शब्द आहे. याचं अनेक वचन काय होतं? एक मूल, अनेक मुले. मुले हा अनेक वचनी शब्द आहे, आणि एक वचनी किंवा अनेक वचनी शब्दाला कुठलेही प्रत्यय नसतील तर त्याची विभक्ती ही प्रथमा असते, आणि म्हणून या शब्दाची विभक्ती ही प्रथमा आहे. त्यानंतरचा शब्द आहे मैदानात. मैदानात या ठिकाणी प्रत्यय आहे त, आणि त हा प्रत्यय कोणत्या विभक्तीत येतो? तर तो येतो सप्तमीमध्ये. आणि या ठिकाणी आपल्याला काय समजतं? ठिकाण. ठिकाण म्हणजे अधिकरण. स्थान, अधिकरण या शब्दाचा अर्थ होतो स्थान किंवा ठिकाण, आणि हा कारक अर्थ कोणत्या विभक्तीचा आहे? तर सप्तमीचा, आणि म्हणून या शब्दाची विभक्ती आहे सप्तमी. मुले या शब्दाची विभक्ती आहे प्रथमा. मैदानात या शब्दाची विभक्ती आहे सप्तमी. पुढील उदाहरण आपल्या समोर आहे. खूप सोपं उदाहरण आहे. याच्या अगोदरही मी तुम्हाला यातला पहिला शब्द समजावून सांगितलेला आहे. उदाहरण आहे शेतकरी शेतात राबतो. शेतकरी शेतात राबतो या ठिकाणी अधोरेखित केलेला शब्द आहे शेतकरी आणि शेतात. हा जर शब्द पाहिला तर इथं ई हा प्रत्यय जोडलेला नाही. आपल्याकडे ई प्रत्यय त या त या आहे की नाही? तर एक कायम लक्षात ठेवायचं, प्रत्यय कशाला म्हणायचं? तो काढल्याच्या नंतर मूळ शब्द राहिला पाहिजे. आपण इथं काढून पाहू. ई काढला तर आपल्या समोर काय शब्द राहील? शेतकर. हा काही शब्द नाही, मूळ शब्द नाहीये. आणि म्हणजे या ठिकाणी या शब्दाला कुठलाही प्रत्यय नाही, म्हणून याची विभक्ती आहे प्रथमा. त्यानंतर जर पुढचा शब्द पाहिला शेतात, तर याला जोडलेला प्रत्यय आहे त, आणि त हा प्रत्यय आहे सप्तमीचा. याच्यावरून आपल्याला ठिकाण पण कळतं, आणि म्हणून याची विभक्ती सप्तमी ही आहे. यानंतर आपण पुढील उदाहरण पाहूया. रामू पाणी आण. या ठिकाणी अधोरेखित केलेला शब्द आहे रामू. आता आपल्याला या ठिकाणी रामू या शब्दाला कुठलाही प्रत्यय नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे? आपण एक गोष्ट पाहिलेली आहे, प्रथमात देखील प्रत्यय नाहीये, आणि संबोधन मध्ये देखील कुठलाही प्रत्यय नाही. म्हणजे आपल्याला पाहिजे इथं प्रथमा आहे की संबोधन आहे? रामू पाणी आण या ठिकाणी याला प्रत्यय नाहीये. पण जर तुम्ही व्यवस्थितरित्या पाहिलं तर या ठिकाणी क्रियापदावरून तुमच्या सहज लक्षात येईल आण. आण हे क्रियापद कोणतं आहे? आज्ञार्थी क्रियापद आहे, बरोबर आहे की नाही? आणि ज्यावेळेस वाक्यात आज्ञा हाक या स्वरूपाचं गोष्टी घडलेल्या असतील त्यावेळेस त्या शब्दाची विभक्ती ही संबोधन असते, आणि म्हणून रामू या शब्दाची विभक्ती या वाक्यामध्ये संबोधन ही आहे. आता वेगळा प्रश्न आहे तुमच्या समोर. मुंबई पासून पुणे फार दूर नाही. अधोरेखित शब्द आहे मुंबई पासून, आणि आपण पाहिलंय का पासून हा कुठंच प्रत्यय नाहीये. पासून हा प्रत्यय आपण या काही उदाहरणात पाहिला नाही.
हा हे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय तुम्ही संकल्पना यापूर्वीही समजावून घेतलेली आहे. आता आपल्याला या घटकात याची विभक्ती शोधायची. मुंबई पासून पुणे फार दूर नाही पासून. तर यासाठी काय करायचं, पासून हा प्रत्यय काढून टाकायचा आणि या शब्दाला अचूक बसणारा विभक्तीचा प्रत्यय वापरायचा. आता आपण मुंबईत पुणे फार दूर नाही असं म्हणू शकत नाही, वाक्याला अर्थ येत नाही. असा प्रत्यय असला पाहिजे का त्याने वाक्याला अर्थ आला पाहिजे. तर आपण त वापरू शकत नाही, म्हणजे सप्तमीचा प्रत्यय वापरू शकत नाही. आपण षष्टीचा प्रत्यय वापरून पाहू. मुंबईची पुणे फार दूर नाही, म्हणजे इथं षष्टीचा प्रत्यय वापरला तरी वाक्याला अर्थ येत नाही. तर आपण या ठिकाणी पंचमीचा प्रत्यय वापरून पाहूया. मुंबईहून पुणे फार दूर नाही. या ठिकाणी कोणता प्रत्यय बरोबर बसतो, हुन. या ठिकाणी आपण वापरलेला प्रत्यय आहे हुन आणि हुन हा प्रत्यय आहे पंचमीचा आणि म्हणून या शब्दाची विभक्ती आहे पंचमी. का पंचमी, तर आपल्याला या शब्दाला अर्थ तोच राहिला पाहिजे, शब्दाचा वाक्याचा अर्थ बदलणार नाही. या पद्धतीचा विभक्तीचा प्रत्यय त्या ठिकाणी वापरायचा आणि त्या प्रत्ययाची जो विभक्ती असेल ती त्या शब्दाची त्या ठिकाणी मानायची आणि म्हणून या मुंबई पासून या शब्दाची विभक्ती आहे पंचमी. तुझ्या घरी कोण कोण आहे. आपल्या समोरचं जे वाक्य आहे थोडंसं वेगळं आहे. या वाक्यात अधोरेखित केलेला शब्द आहे घरी. या शब्दाची विभक्ती त्या ठिकाणी तुम्हाला ओळखायची, सांगता येईल का, सांगण्याचा प्रयत्न करूया. तुझ्या घरी कोण आहे या ठिकाणी शब्द जो आहे घरी, या शब्दाची विभक्ती जर आपण पाहिली तर या शब्दाची विभक्ती जर तुम्ही शब्द पाहिला घरी, तर या ठिकाणी हे जर काढून टाकलं तर काय शिल्लक राहील, घर. म्हणजे मूळ शब्द काय आहे, घर. घर या शब्दाला कोणता प्रत्यय जोडलाय, ई. घर या शब्दाला ई हा प्रत्यय जोडल्यानंतर तयार होणारा शब्द आहे घरी. म्हणजे या ठिकाणी जोडलेला प्रत्यय आहे ई आणि आपण जर पाहिलं त ई आ, त ई आ हे प्रत्यय कशाचे आहेत, सप्तमीचे. आणि त्याच्यावरून आणखी एक महत्वाची गोष्ट, जर स्थान समजत असेल तर ती विभक्ती असते सप्तमी. या ठिकाणी स्थान समजतं आणि प्रत्यय कोणता आहे, ई. म्हणजे घरी, दारी, वनी, मनी, राणी या स्वरूपाचे शब्द. राणी म्हणजे रानात. राणी हे काही व्यक्तीचं मुलीचं नाव नाहीये. राणी कशाला या ठिकाणी वापरलंय, रानात. म्हणजे घरी, दारी, वनी, राणी अशा स्वरूपाचे जर शब्द असतील तर त्या ठिकाणी ई हा प्रत्यय आहे आणि ई हा प्रत्यय सप्तमीचा आहे म्हणून या शब्दाची विभक्ती ही सप्तमी आहे. यानंतर वेगळ्या स्वरूपाचा एक प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. आपल्याला त्या ठिकाणी ओळखायचं होतं प्रत्ययावरून विभक्ती. या ठिकाणी आज आपल्याला ओळखायचंय अधोरेखित शब्दाचा कारकार्थ. आपल्या समोर जो शब्द आहे त्या शब्दाचा आपल्याला ओळखायचा आहे कारकार्थ. कारकार्थ कसा ओळखायचा आहे, तो कोणत्या विभक्तीचा आहे आणि त्यानुसार त्याची कारकार्थ ठरवायचा आहे. अधोरेखित शब्द या ठिकाणी आहे शाळेत. शाळेत वेळेवर यावे. या ठिकाणी प्रत्यय कोणता आहे, त. प्रत्यय आहे त आणि त हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे, सप्तमी. आणि सप्तमीचा कारकार्थ काय आहे, मी अगोदरही सांगितलं, तसे लक्षात राहणार नाही. त्यासाठी एका सिक्वेन्सने जर म्हटले तर लक्षात राहील. कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, संबंध, अधिकरण, हात किंवा आज्ञा. आणि हे आहे अधिकरण म्हणजे स्थान, ठिकाण. आणि सप्तमीचा कारकार्थ आहे अधिकरण म्हणून या शब्दाचा कारकार्थ आहे अधिकरण. यानंतर आपण पुढील उदाहरणाकडे जाऊया. राजू इकडे ये. आपल्या समोर उदाहरण आहे राजू इकडे ये. या ठिकाणी आपल्याला राजू या शब्दाचा कारकार्थ पाहायचा आहे. या ठिकाणी राजू ही काय आहे, हाक. आणि म्हणून या शब्दाचा विभक्ती आहे संबोधन आणि याचा कारकार्थ होतो हाक किंवा आज्ञा. आतापर्यंत आपण उदाहरणं त्या ठिकाणी समजावून घेतलेत. या घटकावर तुम्हाला जर काही शंका असतील किंवा एखादा घटक समजला नसेल तर ते या ठिकाणी संबोधन म्हणजे काय, संबोधन म्हणजे काय, संबोधन म्हणजे काय. आपण एक एक जणांची शंका घेऊया. मग
या ठिकाणी लक्ष द्या, आपल्याला पाहायचं आहे संबोधन. संबोधन कशाला म्हटलं जातं? मराठीमधील 8वी विभक्ती आहे संबोधन. संबोधन म्हणजे कोणती गोष्ट संबोधित करण्यासाठी जे वापरलं जातं. उदाहरणार्थ तुमच्या नावाला जर आपण या ठिकाणी जर वाक्य असेल राजू अभ्यास कर, तर या ठिकाणी काय आहे? राजू. वाक्य आहे आपल्या समोर राजू अभ्यास कर. या ठिकाणी अधोरेखित केलेला शब्द आहे राजू. राजू हा जो शब्द आहे, या शब्दाला या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी संबोधन ओळखताना आपल्याला काय करायचंय? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे का या ठिकाणचं वाक्य हे आज्ञार्थी असलं पाहिजे, त्या ठिकाणी हाक मारलेली असली पाहिजे किंवा आज्ञा दिलेली पाहिजे. जर या वाक्यामध्ये जर पाहिलं राजू अभ्यास कर, तर या ठिकाणी राजूला आज्ञा दिली म्हणून याची विभक्ती आहे संबोधन. उदाहरणार्थ मुलांनो अभ्यास करा, या ठिकाणी पण आज्ञा आहे आणि प्रत्यय आहे नो म्हणून याची विभक्ती त्या ठिकाणी संबोधन आहे. सैनिकांनो शिस्तीने चाला, या ठिकाणी सैनिकांनो या शब्दाची विभक्ती देखील काय आहे? संबोधन. त्या ठिकाणी नो हा प्रत्यय आहे आणि त्या ठिकाणी आज्ञा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. जर त्या ठिकाणी हाक किंवा आज्ञा दिलेली असेल तरच त्याची विभक्ती ही संबोधन असते आणि एकवचनीला कुठलाही प्रत्यय नाही. राजू हा शब्द होता एकवचनी, त्याला कुठलाही प्रत्यय नाहीये. सैनिकांनो म्हणजे सैनिक या शब्दाचे अनेक वचन होते, त्या ठिकाणी त्याला नो हा प्रत्यय आहे. मुलांनो हा शब्द देखील अनेक वचनी आहे, त्या ठिकाणी नो हा प्रत्यय आहे. लोक हो आमचे ऐका, लोक हो या ठिकाणी लोक हो हा शब्द देखील अनेक वचनी आहे आणि म्हणून त्याची विभक्ती देखील संबोधन ही आहे. आणखी आहे कोणाला शंका? तृतीय कशी लक्षात ठेवायची सर? हा आहे का शंका? तृतीय कशी लक्षात कशी लक्षात ठेवायची? विभक्ती कोणती आहे? तृतीया. तृतीयाचे प्रत्यय कोणते आहेत? ने, एशी, निहीशी आणि त्याचा कारक अर्थ काय आहे? करण. करण म्हणजे साधन. आपण उदाहरण कोणते पाहिलेत? चाकूने सर्रास वापरला जाणारा प्रत्यय आहे ने आणि चाकूने पेरू कापला. क्रिया करण्यासाठी कोणती गोष्ट वापरली? चाकू आणि प्रत्यय कोणता आहे? ने. त्यानंतर पोलिसाने चोराला पकडले, पोलीस या शब्दाला जोडलेला प्रत्यय कोणता आहे? ने. त्यानंतर गाडीने कपाट नेऊन दिले, त्या ठिकाणी गाडी या शब्दाला कोणता प्रत्यय जोडलाय? ने. आणि सर्रास जास्तीत जास्त वेळा वापरला जाणारा तृतीयाचा प्रत्यय आहे ने. आणि सहज लक्षात येईल क्रिया करण्यासाठी ते वापरलंय का? क्रिया करण्यासाठी जर ते साधन वापरलं असेल तर त्याची विभक्ती ही तृतीय असते. तृतीयाचे प्रत्यय कोणते आहेत? निशी, निहीशी, ने, एशी, निहीशी आणि सर्रास वापरला जाणारा प्रत्यय आहे ने. आणि पाहायचं का एखादी गोष्ट करण्यासाठी ती साधन म्हणून वापरलंय का? आणि साधन म्हणून वापरलेलं असेल तर त्या ठिकाणी तृतीय असते. आणखी आहे कोणाची शंका? विभक्ती विचारली जाईल की प्रत्ययाचे प्रत्यय? आजच्या या